संयुक्त राष्ट्रे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आपले मुद्दे आपण स्पष्ट करूया. गरिबी आणि भूक यांचं निर्मूलन करायचं. पुढे प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर स्त्री सक्षमीकरण करणं आणि बालमृत्यूचं प्रमाण हे कमी करायचं. त्याच्यानंतर गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष अशी काळजी घ्यायची. त्याच्यानंतर एड्स, मलेरिया इत्यादी रोगांशी लढा देणं. पुढचा मुद्दा पर्यावरणाचं रक्षण आणि विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्य हे वाढवायचं. आता ही उद्दिष्टे साध्य करण्याचा निश्चित असा कालावधी सुद्धा ठरवण्यात आला आहे. युनिसेफ आणि युनेस्को यांच्या मदतीनं भारतानं सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे गाठण्यात उल्लेखनीय अशी प्रगती केलेली आहे. पुढे बघूया, संयुक्त राष्ट्र आणि शांतता रक्षण हे आंतरराष्ट्रीय संघर्षाची शांततापूर्ण मार्गानं सोडवणूक करणं हे संयुक्त राष्ट्राचं उद्दिष्ट आहे. आता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणते मार्ग वापरले जावेत हे संयुक्त राष्ट्राच्या संदेशात सांगितलं. मग आता ज्या राष्ट्रामध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांना मान्य होईल असा एक मध्यस्थ नेमायचा. कधी कधी काही राष्ट्रांमध्ये सामंजस्यपणा येतच नाही. काही वाद विवाद असतात, तंटे असतात. मग काय करतात ही लोक, म्हणजे आपलं संयुक्त राष्ट्र काय करतात तर त्याच्यासाठी एक मध्यस्थ नेमणे, त्याच्यानंतर न्यायिक प्रक्रियेचा वापर करणं आणि संघर्ष सोडवण्यासाठी लवाद स्थापन करणं, मग गरज पडल्यास सैन्यबळाचा सुद्धा वापर करणं, मग परत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणं आणि इत्यादी काही अजून मार्गांचा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे. मग आधुनिक काळामध्ये दहशतवाद, वांशिक आणि धार्मिक संघर्ष याच्यामुळं मानवी सुरक्षेला जवळजवळ धोकाच निर्माण झालेला आहे. मग त्याच्यामुळं संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षणाच्या कार्याला महत्व प्राप्त झालं. कारण दहशतवाद तर तुम्ही बघताच, बॉम्बस्फोट होतो, अतिरेकी कुठंतरी शिरतात आणि मग खूप आतंकवाद करतात. त्याच्यामुळंही हे आपल्या संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षणाच्या कार्याला हे जास्त महत्व प्राप्त झाले. मग आता संघर्षग्रस्त प्रदेशामध्ये परत हा हिंसेचा उद्रेक होऊ नये म्हणून लवकरात लवकर ही सामान्य स्थिती निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना सतत प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ शाळा चालू करणे, जनतेमध्ये मानवी हक्काविषयी संपूर्णपणे जागरूकता निर्माण करणं, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुविधा निर्माण करायच्या, निवडणुका घ्यायच्या, अशा रीतीने. आणि मग संयुक्त राष्ट्राचं शांतता रक्षण तर संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता ही निर्माण व्हावी म्हणून पोषक अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम या उपक्रमाद्वारे हे केलं जातं. मग संयुक्त राष्ट्राचं शांतता रक्षक आणि संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. मग संघर्षग्रस्त प्रदेशामध्ये सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केलं जातं. मग आता आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता ही संपूर्ण जगामध्ये जतन आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र जी अनेकविध अशी कामं करते आणि त्याच्यापैकी शांतता रक्षण हे त्याच्यातलं एक काम आहे. आणि मग यास पूरक अन्य कृतीमध्ये पुढील बाबींचा काही समावेश केला जातो. तर कोणते तर संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी, शांतता प्रत्यक्ष प्रस्थापित करायची,
त्याच्यानंतर शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करायची आणि शांतता बांधणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या संयुक्त राष्ट्रांचा जो अभ्यास करत आहोत ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक गोष्ट अगदी पक्की कळालेली आहे की प्रत्येक ठिकाणी शांतता हा शब्द आपल्याला सतत आलाय. तर हा का आहे? का तर कुठलं पण भांडण किंवा तंटा किंवा विवाद काही असेल तर तिथं जेव्हा शांतता ठेवून त्याच्यावरती काय प्रश्न आहे हा समजून घेऊन त्याचं आपल्याला उत्तर काढता येईल. जर का आपण त्या वादविवादात किंवा भांडण तंटामध्ये भाग घेतला तरी पण आपण पण त्याच्यावर वादावादी जर करायला लागलो तर ती गोष्ट चिघळते. म्हणून शांतता हा त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा असा तोडगा आहे की ज्याच्यातूनच मार्ग निघू शकतो, काही अडचण दूर करू शकतो. आलं लक्षात बरोबर? पुढे जाऊया. आता की संयुक्त राष्ट्र आणि भारत हा संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपूर्वीच म्हणजे ज्या विविध परिषदा अशा झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारत सहभागी झाला होता. आपला देश हा प्रत्येक ठिकाणी हा शांतता देतो. खरोखरच आपल्याला आपल्या भारत देशाचा अभिमान आहे, कारण आपला भारत देश प्रत्येक ठिकाणी अगदी व्यवस्थित सगळ्यांना मदत करून आणि प्रत्येक शांततेच्या कार्यामध्ये मदत घेऊन अगदी प्रयत्नशील असा आपला आणि खूप चांगला आपला भारत देश आहे की आपल्याला खरोखरच आपण म्हणतो की भारत माझा देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि हे खरोखरच योग्य आहे. पुढे जाऊया. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न हे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यात येतात. मांडण्यामध्ये भारताचा सहभाग होता. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यामध्ये भारताचा हा पहिला सहभाग होता. मग संयुक्त राष्ट्रामध्ये 1946 मध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न हा उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. म्हणजे काय तर संयुक्त राष्ट्रांसमोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? कायम पुढाकार. आणि मग संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपलं सैन्य हे पाठवलेलं आहे. आणि इतकंच नाही तर भारताने फक्त स्त्री सैनिकांचीच शांती सेना देखील पाठवलेली आहे. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावेत यासाठी भारत प्रयत्नशील आहे हेच यातून दिसून येतं. खरोखर अगदी म्हणजे तंतोतंत हे त्याच्याशी दिसून येत आहे आपल्याला. पुढे आता आपण बघूया काही फिती आहेत आपल्या. तर संयुक्त राष्ट्रांचं मुख्यालय हे न्यूयॉर्क मध्ये आहे. कुठं? न्यूयॉर्क. आणि इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चिनी आणि अरबी या संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत अशा भाषा आहेत. आता या 6 शाखांव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या कार्यामध्ये मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक अशा संलग्न संस्था आहेत. मग त्यांना विशेष असं कार्यात्मक संस्था असं म्हणतात. मग विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या संस्था जगातील राष्ट्रांना त्या कार्यामध्ये मदत करतात, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राष्ट्र हे सुखासमाधानात आणि शांततेत राहू दे म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी, नंतर आपण बघतोय संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असा काही महत्वपूर्ण संलग्न संस्था आहे. बघितलं किती छान, अगदी चांगले प्रयत्न हे केले जात आहेत. त्या
आता मी जे काही वाचलं त्याच्यामध्ये काही इंग्लिश त्यांची नावं पण आहेत, परंतु ती तुम्ही व्यवस्थित काय करायचंय त्याच्यासाठी मला तुम्हाला एक काम द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता मी जे काही नावं घेतली की आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, तर त्याच्या कंसामध्ये जे इंग्रजी वर्ड शब्द जे लिहिलेले आहेत ते तुम्ही त्याच्या समोर वहीमध्ये नमूद करायचे. म्हणजे वहीमध्ये पान उघडलं की पहिलं मी नाव काय घेतलं तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, मग त्याच्या पुढे असा रेग मारून त्याच्यासमोर ते इंग्लिश जे लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये ते लिहायचे, ते शब्द लिहायचे. असं सगळं हे लिहायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय. तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ही आंतरशासकीय संघटना आणि एक आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण असून त्याचं मुख्यालय हे नेदरलँड या देशामध्ये द हेग येथे आहे. तर वंशसंहार, युद्धकालीन युद्ध गुन्हे आणि मानवतावाद विरुद्ध गुन्हे या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची बाब ठरणाऱ्या गंभीर गुन्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींवर आरोपांचा, त्या व्यक्तीवरील आरोपाचा व्यवस्थित तपास करणं आणि त्याच्यावरील घटना चालवण्याचं काम हे न्यायालय हे काम करतं. बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो त्याच्या सदरामध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करामध्ये नकाराधिकार आणि युनिसेफ याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.